नमस्कार मंडळी, मी आपला DN साबळे। आज आपण आहोत कासवाडोली जंक्शन, आनंदनगर किंवा डी मार्टच्या बॅक साईडला, जे रौनक मॅक्सिमम सिटी, रौनक बेल्स 108 अशा ह्या प्रोजेक्टमध्ये आहोत। म्हणजे इथे काय आहे की इमिडिएटली पोझिशन, वर्षभरानं पोझिशन, 2 वर्षानं पोझिशन, 3 वर्षानं पोझिशन, अशा ह्या कॉम्प्लेक्समध्ये आज आपण आलेलो आहोत। इथे साधारणतः 390 कार्पेटपासनं जवळजवळ 460 कार्यपटपर्यंतचं 1 BHK फ्लॅट असणार आहे, ज्याच्यामध्ये IKEAचं फर्निचर दिलेलं असणार आहे। तर हा तुमचा सर्वप्रथम ह्या फ्लॅटमध्ये तुमचा हा मोठा हॉल असणार आहे। हॉलच्या साईडला ज्यावेळेला आपण विंडो साईडला जाऊ त्यावेळेला तुम्हाला सगळं हिल फेसिंगचा फ्लॅट असणार आहे। सगळीकडे हिल आणि एका साईडला तुम्हाला ॲमेनिटीज फेसिंगचं फ्लॅट असणार आहे। सो सगळ्यात पहिला हॉल येणार, हॉलच्या नंतर ज्यावेळेला आपण आतमध्ये येणार इमिडिएटली किचन असणार आणि हा फ्लॅट जो आहे तो डेव्हलपर तुम्हाला फुल्ली फर्निचर देणार आहे, याच्यामध्ये फुल्ली फर्निश असणार आहे। याची किंमतही त्यांनी तशी वाजवी आणि चांगली ठेवलेली आहे, कारण की हा जो फ्लॅट आहे तुम्हाला साधारणतः 60 लाखापासनं 65 लाखापासनं अगदी 55 लाखापर्यंत पण हे 1 BHK फ्लॅट इथे मिळणार आहेत। पण त्याची पोझिशन कोणती, कधी, काय ते असं असणार आहे। त्यामुळे तुम्हाला हा फ्लॅट वेगळ्या वेगळ्या प्राईजमध्ये वेगळ्या वेगळ्या कार्पेटचं घर तुम्हाला इथे नक्की मिळणार आहे, जो वुडन फ्लोरिंग केलेला असणार आहे। फर्निचर हे त्याचं IKEAचं असणार आहे। तो हा याच्यामध्ये मास्टर बेडरूम आहे। मास्टर बेडरूमची साईज पण जर बघितली तर प्रशस्त अशी खूप मोठी आहे आणि हे बाथरूमची क्वालिटी त्यांनी मार्बल्स वगैरे पण खूप चांगले लावलेले आहेत आणि इथे जॅगवारचं फिटिंग पण दिलेलं आहे। मला असं वाटते तुम्हाला फ्लॅट संदर्भात जर अजून जास्त माहिती हवी असेल तर मला फोन करा आणि निसर्गरम्य वातावरणात आणि इन्व्हेस्टमेंट पर्पजच्या हिशोबाने नवीन प्रपंच ज्यांना चालू करायचा असेल त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्कीच चांगला असणार आहे आणि रौनक डेव्हलपर्सचं नावही मार्केटमध्ये खूप चांगलं आहे। ते तुम्हाला हा जर फ्लॅट बघायचा असेल तर तुम्ही मला नक्की भेट द्या आणि मला फोन करा, मी तुम्हाला या संदर्भात पूर्णपणे माहिती देईन। आपलं काम कसं असतं, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंडळी, हे आहे निसर्ग आपलं, जे तुम्हाला मी बोललो होतो मॅक्सिमा सिटी म्हणून। ही खरं सिटी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे। इथे जर तुम्ही बघितलं तर खूप स्वच्छ आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे। इथे ज्यांना नवीन प्रपंच करायचा किंवा नवीन आपलं घरगृहस्थी बसवायची असेल त्यांच्यासाठी हा फ्लॅट किंवा हा एरिया खूप सुंदर आहे। बाजूला जर गेलात तर पूर्णपणे डोंगर असणार। त्याच्यानंतर हे काम जे तुम्ही बघताय, ही बिल्डिंग बघा किती बांधकाम फास्ट चाललेलं आहे। ही बिल्डिंग बघा अधिक, आता हे तर पूर्णपणे रेडी व्हायला चाललेला आहे। हा जो तुम्ही फ्लोर बघताय हा पोडियम असणार आहे आणि त्याच्यानंतर वरती ही बिल्डिंग असणार आहे। आता इतकी इथे हवा येते, तुम्ही स्वतः इथे आलात तर तुम्हाला कळेल। त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की इथे मॅक्सिमा सिटी, रौनक बेल्स, त्याच्यानंतर 108 आणि 395 अशा 3 पद्धतीच्या क्लस्टरच्या ह्या लोकांनी इथं डेव्हलप केलेले आहेत। आणि हे कसं म्हणजे जमिनीपासून थोडं उंच अंतरावरती असल्यामुळे इथे हवा किंवा इथलं ॲटमॉस्फिअर इतकं सुंदर आहे की मला असं वाटतं तुम्ही इथे आलात तर तुम्हाला नक्की तो फील येईल। इथे हवा किती आहे किंवा इथं किती स्वच्छ आणि सुंदर वातावरण आहे। बाजूला गेलात तर येऊर हिल्स नावाचा डोंगर आहे आणि मेट्रो स्टेशन तुम्हाला साधारणतः इथून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। मला असं वाटतं या प्रोजेक्टसाठी तुम्ही नक्की आम्हाला फोन करा आणि इथली माहिती पूर्ण घ्या आणि त्याच्यानंतर एकदा व्हिजिट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।